नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात. नाशिकमधील एप्स्टीन फाईव्ह या मांत्रिक भोंदूबाबाच्या ऑफिसमधील एक अश्लील व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. या हरामखोराने एका 35 वर्षाच्या महिलेचा बलात्कार केला. हा बायकांवर अत्याचार करायचा आणि वर पैसे पण घ्यायचा. पोलीस तपास सुरू झाला. या व्हिडिओमध्ये तो एका काचेच्या पात्रात लघुशंका करतो आणि त्यानंतर त्या महिलेसोबत शरीर संबंध बनवतो, असा हा व्हिडिओ आहे. आणि तो हे सगळं करून हे सगळे व्हिडिओ त्याच्या सीसीटीव्ही मध्ये पण कैद करून ठेवायचा. यात त्याच्या ऑफिसमध्ये आतल्या रूममध्ये हे तो कृत्य करतो आणि बाहेर रांगा लावून बसलेले दिसतात. हा साधा सुद्धा ज्योतिषी नाहीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्याच्या कार्यालयाला भेट देऊन आले. हेच नाही तर महिला आयोगच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या त्याच्या शिवालिक नावाच्या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. दीपक केसरकर हे त्यांचे जुने ग्राहक आहेत आणि दीपक केसरकर यांनीच मंत्र्यांना त्याच्याकडे घेऊन गेले. नंतर हा बंधू एवढा श्रीमंत झाला की त्याच्यापर्यंत पोहोचणं पोलिसांना अवघड झालं होतं. आता एक एक करून पुरावे बाहेर येत आहेत. जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तर पोलिसांनी जेव्हा महिला FIR करायला आली तेव्हा ती फक्त बोलते असं वाटलं होतं. पण जेव्हा तिने प्रूफ दिले आणि सांगितलं की इतर महिलांसोबत पण असं होत आहे, त्यानंतर पोलिसांनी त्याच्या नाशिकच्या ऑफिसवर छापा टाकला आणि त्या छाप्यामध्ये त्यांना एक सीसीटीव्ही कॅमेरा जप्त केला, पेनड्राईव्ह जप्त केला. त्यात त्यांना 58 व्हिडिओ सापडले. ते सगळे अश्लील व्हिडिओज आहेत. त्यात काही अभिनेत्रींचा पण समावेश आहे. प्रश्न पडतो की लोकांना हे कळतं की नाही की अंधश्रद्धा आहे. रुपाली चाकणकर म्हणतात की मला जे अध्यक्षपद मिळालंय ते फक्त कॅप्टन खरातने केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांनी केलेल्या आध्यात्मिक गोष्टींमुळे मिळालंय. एका बाजूला एवढे मोठे लोक अशा भोंदूबाबांना बळी पडतात, तर सामान्य लोकांचं काय? या भोंदूबाबाने कितीतरी कामं असे कांड केल्याचं गुप्तचरांच्या माहितीनुसार समोर येत आहे. हे कांड फक्त 58 व्हिडिओ पुरता मर्यादित नाहीये, तर कित्येक वर्षापासून अशा प्रकारे कारनामे होत आहेत. मात्र अब्रूच्या भीतीमुळे कोणीही समोर आलं नाही. एक महिला समोर आली आणि तिच्या मागे जी रांग लागलीये ती आता थांबायला तयार नाहीये. अशा भोंदूबाबांना शिक्षा केली पाहिजे, कठोर शिक्षा केली पाहिजे. तो त्या स्त्रीला बोलला की तू माझी प्रेयसी झाली नाहीस तर तुझा नवरा मृत्युमुखी पडेल आणि त्या तिच्या मनात भीती घालून अशोक खरातने त्या महिलेवर अत्याचार केले. अशोक खरातच्या 25 एकरच्या आलिशान फार्म हाऊसवर मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकला. त्यात पिस्तूल आणि जिवंत काळतुस व काही आक्षेपार्ह बाबी हस्तगत केल्या गेल्या. ज्योतिषांकडे जाऊन राज्याचं भविष्य ठरवणाऱ्या नेत्यांना यावर विचार करायला हवा. माझे काही प्रश्न आहेत. अरे लोकांना अजून किती दिवस अशा भोंदूबाबांच्या जाळ्यात अटकणार आहोत आपण? शिक्षण घेतलेल्या लोकांनीही जर अशांवर विश्वास ठेवायचा तर सामान्य माणसांचं काय? देवावर विश्वास ठेवायचा की अशा ढोंगी लोकांवर? एवढं सगळं होत होतं तरी इतके दिवस कुणालाच कसं कळलं नाही? एक महिला पुढे आली म्हणून सगळं बाहेर आलं. बाकी किती जणी गप्प बसल्या असतील? भीती दाखवून लोकांना फसवणं हे धर्म आहे की सरळ गुन्हा? मोठमोठी लोक जर अशा लोकांच्या मागे फिरत असतील तर सामान्य माणूस कोणावर विश्वास ठेवणार? अंधश्रद्धा संपणार कधी? की अजून किती लोक बळी पडणार? लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली असती तर असं झालं असतं का? अशा भोंदूबाबांना फक्त अटक पुरेशी आहे का की अजून कडक शिक्षा व्हायला हवी? जर खरंच मोठमोठ्या नेत्यांनी अशा बाबांना भेट दिली असेल तर त्यांनी आधी चौकशी का केली नाही? सत्तेत बसलेल्यांनी जर अशा लोकांवर विश्वास ठेवला तर सामान्य माणसाने कोणावर विश्वास ठेवायचा? नाव चर्चेत येत आहेत पण सत्य काय आहे हे स्पष्ट का होत नाही? जर सगळं खोटं असेल तर संबंधित लोकांनी पुढे येऊन साफ बोलायला नको का? अशा प्रकरणांमध्ये राजकारणी लोक लगेच प्रतिक्रिया का देत नाहीत? लोकांचा विश्वास जिंकणारे नेते अशा लोकांपासून दूर का राहत नाहीत? जर या प्रकरणात काहीही संबंध नसेल तर ते स्पष्ट करण्याची जबाबदारी कोणाची आहे? जनतेसमोर सगळं पारदर्शक ठेवणं हे नेत्यांचं कर्तव्य नाही का? अशा भोंदू लोकांमुळे जनतेची फसवणूक होते. मग त्यावर कडक कायदा आणणार कोण? सत्ताधाऱ्यांनीच जर अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर न्याय मिळणार कसा?